ये क्या है? बस इतना ही? नहीं नहीं, और भी आएंगे हुजूर। कब? जल्दी आएंगे जहापना। इकडे येऊन बादशहांची खिदमत करायची अशी कैक जणांची इच्छा। कई जन, इसका क्या मतलब हुआ? कान्होजी, नाम बताओ। तर कोणाकोणाची नावं सांगू मी? सरदार दळवी आहेत, मानाजी मोरे आहेत, आदळराव आहेत, काय सांगावं? कवी कलश भी येईल। और ये सब कब आएंगे? आएंगे जल्दी, म्हणजे चाचपणी सुरू है। मतलब अब तक वो संबा के साथ ही हैं? हाँ, तसंच। यानी ये सारे नाम बताकर आप अपने मन में ख्याली पुलाव पका रहे हैं सिर्फ हमें खुश करने के लिए। कान्होजी राव, जो यहाँ मौजूद है उनके ही नाम बताओ और इस बात का ख्याल रहे। जी, गलती हो गई। पण आता वजीर साहेब, हातात तलवार द्या, सोबतीला फौज द्या, आणि मग बघा पाठीला वतनाचा कागद ढालीसारखा बांधून समधी कसे लढतात ते। हाँ ठीक है। जहापना, संभा का एक और खास बंदा है जो आपसे मुलाकात करना चाहता है। इजाजत। आइए काजी साहब, आइए। जहापना, ये स्वराज के पुराने वफादार हैं। इंसाफ करते थे, फैसले सुनाते थे और आज के तारीख में भी ये वही काम करते हैं। ये किस मजहब के हैं? जहापना, ये अपने हैं, हमारे कौम के, हमारे मजहब के हैं। हमारे मजहब के हैं, फिर इतने साल उस काफिर संबा के साथ क्या कर रहे थे? जहापना, तुम इतने दिन काफिरों की खिदमत कर रहे थे, हम तुम पर यकीन कैसे करें? जहापना, ये हमारे बहुत काम के हैं। हम अगर इतने साल काफिरों के साथ थे, इसका मतलब ये कि इन्होंने अल्लाह ताला का दिल दुखाया है। जो भी इन्होंने किया है वो नाजायज है, ये गुनहगार हैं। जहापना, गुनाहों की सजा क्या होगी? सजा सिर्फ एक ही है। अगर ये संबा को तबाह करने में हमारी मदद करते हैं तो हो सकता है कि अल्लाह ताला इनके गुनाह माफ करते हैं। संबा के बारे में जितनी भी जानकारी इनके पास है ये हमें देंगे, और अगर नहीं तो फिर ये हमारे किसी काम के नहीं है। कोशिश करूंगा जहापना, अपनी काबिलियत आपके सामने पेश करूंगा। औरंगजेबाकडून मोठ्या प्रमाणावर फितुरीचे प्रयत्न सुरू झालेत। जी राजन, आता औरंगजेब गप्प बसणार नाही आणि फितुरांना आपलं करणं एवढं एकच शस्त्र आता त्याच्याकडे उरलंय। परंतु फितुरांची नावं आपल्याला समजली तर? त्या यादीत काही खोटी नावं असू शकतात आणि काही खरी नावं ते गुप्तही ठेवू शकतात। या गणोजीराव, आम्ही तुमचीच वाट बघत होतो। जी, तुमचा निरोप आला, कवा एकदा रायगडावर येतोय असं झालतं। गणोजीराव, तुम्ही पत्र पाठवून मोठं काम केलं। तुमच्या पत्रामुळे आम्ही सावध झालो। जी, मला राहावलंच नाही। कोण फितूर कोण आहे?
खून म्हणजे? म्हणजे तुम्ही पत्र लिहिलं पण पत्रात फितुरांची नावं लिहिली नाही. होय म्हणजे ते म्हणजे तुम्हाला फितुरांची नावं ठाऊक नाहीत की नावं सांगण्याचं मुद्दाम टाळलं तुम्ही? मला नाव असं कुणाचं सांगता यायचं नाही, पण आमच्याकडे या असा खलिता आला होता औरंगजेबाच्या सही शिक्क्याचा. असं? जे मागाल ते मिळेल. मोहरा मिळतील, जमीन जुमला मिळेल, जहागीर तर जहागिरी मिळेल, वतन तर वतन मिळेल. आजन, ही बाब गंभीर आहे. बाब गंभीर आहे, पण ते होणार. यास पायबंद घातलाच पाहिजे. गणोजीरावांनी फितुरांची नावं सांगितली तर पायबंद घालता येईलच. गणोजीराव, फितुरांची नावं सांगा. देवाच्यान सांगतो, मला नावं कोणाची माहिती नाहीत. आणि माहिती असती तर मी दम धरला असता का? अंदाजानं सांगितली तरी चालतील. हो, म्हणजे त्यांच्यावर पाळत ठेवता येईल. हा, हे बेहतर है. सांगा गणोजीराव. सरदार जगदाळे, सरदार माने, सरदार दळवी. राज, मी ठामपणाने हे सांगू शकत नाही. आपण एवढं सांगतो, लोक वतनासाठी औरंगजेबाला जाऊन मिळणार. वतनासाठी. अहो, इथं मागून मिळना झालंय आणि तिथं न मागता देतोय तो. लोक जाणार की? जाणार. तर काय बोलायचं? जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. राजे साहेब, तुम्ही इथं कसं? इथं कसं म्हणजे? आलो तुमच्या मागोमाग. पर का? का म्हणजे तुम्ही का आलात? आमची दुखरीनं समजांनाच ठाऊक आहे की वतन. पर तुम्ही कसं? आलो. का तुम्हाला बी दुखावलं? नाही मग त्यांची मनमानी पटत नाही? नाही, तसं काय नाही. मग न्यायदानात लुडबुड करतात. खरं सांगायचं म्हणजे कोणीच लोडबोड केले नाही. उलट न्यायाधीश म्हणून मी उत्तम काम केलं आणि म्हणूनच थोरल्या महाराजांनी मला मानानं ठेवलं. आणि शंभू राजांबद्दल सांगायचं तर कधीच तुझा भाव ठेवला नाही. दोघं बी देव माणसं. अहो, मग का आला? आलात म्हणजे तुम्ही सगळे आलात ना म्हणून. हे काय पटत नाही. अहो, कसं आहे, येणाऱ्या काळामध्ये या फितुरीमुळे शंभू राजांचा पराभव स्पष्ट दिसतोय. आणि पराभव होण्याची वाट बघण्यापेक्षा नंतर कैदी म्हणून खितपत पडण्यापेक्षा आधीच चालू भाषणांकडे. एवढंच कारण? नहीं, हिफाजत हिफाजत अपने बाल बच्चों की और बेगम की. आणि राजांनी खुशीनं जी जमीन जुमला दिलेला आहे तो जप्त होऊ नये म्हणून. अरे वा, काजी म्हणून शोभता. ते म्हणतात ना व, काजी के घर के चूहे भी सयाने. काय म्हणत होते आमचे दादासाहेब? स्वराज्य हिताचं बोलत होते. आम्हाला आनंद वाटला. वतनाचा काही विषय? नाही, वतनाचा विषय काढला नाही. परंतु वतन दिली नाहीत तर स्वराज्यात फितुरीचं पीक येईल असं मात्र म्हणाले.
काय ठरवलंय? ठरवायचं काय त्यात? काहीही झालं तरी आम्ही आबासाहेबांचा विचार सोडणार नाही. या फितुरीवर आम्ही एक उपाय शोधलाय. कोणता उपाय? औरंगजेब आमच्यापासून आमची माणसं तोडू पाहतोय, पण आता आम्ही माणसं जोडणार. माणसं जोडणार म्हणजे? सोयरीक करणार. सोयरीक? ज्या पद्धतीनं आऊसाहेबांनी नाती जमवण्यासाठी आमच्या आबासाहेबांची लग्न जमवली, तशीच लग्न करायची. आणि या कामात पुढाकार घ्यायचा तुम्ही. आम्ही? हो, तुम्ही आऊसाहेब व्हा आणि बांधा सोयरिकी. राजे अहो, औरंगजेब सीमेवर आलाय. इथे तुम्हाला बसायला फुरसत नाही, बोलणं तर दूरच. आणि लग्न कसली करताय? एक झालंय, अजून 3 करू. अहो, ठीक आहे, आमची ना नाही. तुम्हाला आनंद वाटत आहे तर करा, पण आधी ते औरंगजेबाला जाऊ दे. ते परचक्र परतवून लावा आणि मग करा. अजून हवी तेवढी लग्न करा. नाही राणी साहेब, लग्न केली तर आत्ताच करणार आम्ही. म्हणजे सोयरे धायरे पाठीशी उभे राहतील, स्वराज्यासाठी एक होतील. राणीसाहेब, तुमच्यावर एक जबाबदारी. तुम्ही राजाराम राजांना तयार करा. काय? दाईसांना का तयार करायचं? हो, मग त्यांची लग्न करायची तर त्यांनाच तयार करावं लागेल ना. त्यांची लग्न करायची आहेत होय? मग तुम्हाला काय वाटलं, आमची लग्न करायची? आमचं मन बघत होतात तर. मन परक्याचं बघतात येसू. तुम्ही आणि आम्ही का वेगळे आहोत? राणीसाहेब, आम्ही बाळराजांसाठी एक मुलगी पाहिली आहे, तुम्हालाही आवडेल. तारा. राजे, छान आहेत ताराबाई. आमच्याही मनात होत्याच त्या. राज, मुजरा राज, सरसेनापती हंबीरराव गड चढत आहेत. 100 वर्ष आयुष्य लाभो त्यांना. आता आलेच आहेत तर सोयरिकीची बोलणी करून घेऊ काय? जी राजे, जशी तुमची आज्ञा. काजी साहब, या काजी साहब. हो, केव्हाची वाट बघतोय तुमची. थोड़ी देर हो गई. देर पर दुरुस्त ना. देर पर दुरुस्त. मगर कविराज, आइए आइए कविराज, आइए. प्रणाम. काजी साहेब, केव्हा आलात? बस आ ही रहा था. ज्या कामाकरता गेला होता ते झालं ना काम मनासारखं? हाँ? कौन सा काम? तंटा बखेड़ा. वो, हाँ वो हो गया. हा, तेच म्हणतोय मी. माझ्या ध्यानातच नाही आलं. बरं, कुठल्या गावी गेलो होतं कामाला? कोणाकडे होतं काम? मोसिक हो रहा. अरे बापरे, बरीच भागदौड करून आलात तर तुम्ही. हाँ हाँ. काजी साहेब कामात कसूर करणार नाहीत. अहो, योग्य निवाडा हीच तर त्यांची ओळख. खय. बरं, निवड्याच्या नोंदी पाठवून द्या. सरकारी कीर्दमध्ये लिहिणं जरुरी आहे. जी जी जी, जरूर जरूर. चला, येतो येतो राहूजी. या.
बसा. आता सगळं नीट सांगा. झाली भेट? हो, झाली भेट बादशाह सलामतांची. बरं, भेट एकांतात झाली? हो, एकांतात कसली आली आहे भेट? आधीच तिथे काही सरदार होते. हो, कान्होजीराव सुद्धा होते. कान्होजीराव होते म्हणजे ते पोचले तिथे? अहो, केव्हाच पोचले ते. त्यांनी त्यांची जागा धरून ठेवली आहे. पण ते कशासाठी पोचले तिथे? वतनासाठी आले होते तिथे. आणि मला असं कळलंय, वतन देत आहेत बादशाह सलामत. असं वतनाच्या भानगडी सुरू झाल्या तरीच काय? महाराजांनी निवडक सरदारांची बैठक बोलावली होती. गडोजी शिर्केही होते त्यात. त्यांनी औरंगजेबाचा आलेला खलिता महाराजांना दाखवला आणि सांगितलं की अनेक सरदारांना असे खलिते आले. कोणाकोणाला? गणोजीरावांनी नावं नाही सांगितली, पण सावध मात्र केलं राजांना. बरं, राजे काय म्हणाले? फितुरांची नावं विचारत होते गणोजीरावांना, पण गणोजीरावांनी नावं काही सांगितली नाहीत. त्यांनी जरी नाही सांगितली तरी त्यांचं हेर खातं आहे ना सांगायला. अब सांगून काय उपयोग? वतन दिली तर बरं, नाहीतरी सरदार मंडळी काही ऐकणार नाही. औरंगजेब बादशाह कडून वतन घेतील ते. ये रहा रायगढ़ और ये रहा प्रतापगढ़. हम इन दोनों किलों पर फतेह करना चाहते हैं और हम मजबूर. तुम लोगों की कम स्थल काबिलियत की वजह से हमारे सारे हौसले, सारे मंसूबों को एक लगाम लग गई. जहांपना? हाँ, मगर हम इन किलों को जीतना चाहते हैं और हमारी चाह पूरी होगी. जहांपना, हमारे सिपाही अपनी काबिलियत बढ़ाएंगे. तो बढ़ाओ, अपनी काबिलियत बढ़ाओ और हमें दिखाओ. हम ये जानते हैं कि जब तक संभा है, ये दोनों किलों पर कब्जा पाना मुश्किल है पर नामुमकिन नहीं है. माना संभा बहुत बड़ा सूरमा है, लेकिन इतना बड़ा सूरमा नहीं है कि दोनों किलों पर एक ही वक्त एक साथ मौजूद हो सके. जी जहांपना, ये बात तो है ही. हाँ, इसलिए इस अनोखे जंग को जीतने के लिए हमने एक बहुत खौफनाक, खतरनाक सूरमा को यहां पर बुलाया. सरजा खान, हुकुम आलमगीर बादशाह. सरजा खान, तुम इस पूरे इलाके से अच्छी तरह से वाकिफ हो. ये रायगढ़, ये प्रतापगढ़. हम तुम्हारे साथ एक बहुत भारी भरकम फौज भेज रहे हैं तुम्हारी मदद के लिए. तुम प्रतापगढ़ पर हमला करो. जी बादशाह सलामत. ये तो हम भी जानते हैं कि प्रतापगढ़ पर हमला करना और फतेह पाना इतना आसान नहीं है, मगर अगर ये मुमकिन हो गया और हमने प्रतापगढ़ को फतेह कर लिया तो यूं समझो कि स्वराज खत्म. संभा कभी ये होने नहीं देगा. प्रतापगढ़ बचाने के लिए वो रायगढ़ छोड़ के निकलेगा. बल्कि हम तो इसी मौके का तलाश कर रहे हैं. जाब्दी खान, जैसे ये हुआ तुम रायगढ़ पर हमला करोगे
और अगर रायगढ़ हमारे हाथ लग गया तो यूं समझो कि जन्नत का सुकून मिला हमें। या खुदा मदद। सरजा खान, तुम फौरन प्रतापगढ़ पर हमला बोलने की तैयारी करो।